आज एकाने मला एक असा व्हिडिओ पाठवला ज्यांनी समजतं की आपल्या भारतात कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन। हे पहा, एक झाड ज्यातून जोरात पाणी वाहतंय, लोक पूजा करतायत, फुलं वाहतायत। कोणीतरी मला हा व्हिडिओ पाठवला आणि क्षणभर मलाही वाटलं एखादा चमत्कार घडलाय। पण हे झाड माझ्या जुन्या घराजवळ आहे, जिथं मी लहानपणी राहत होतो। आत्तापर्यंत कधीच असं काही पाहिलं नव्हतं, म्हणून मी थांबलो, विचार केला। मी थोडं रिसर्च केलं आणि शक्यता वाटली की झाडाजवळ गटार असू शकते जी फुटलेली असेल, जमिनीखालचं पाईपलाईन फुटलेलं असावं किंवा जोरदार पावसामुळे झाडांच्या मुळांमधलं साचलेलं पाणी बाहेर येत असावं। आधी वाटलं कॅपिलरी ॲक्शन असेल, पण एवढा वेगात ते शक्य नाही। खरी मजा तर पुढे आहे। मी दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष तिथे गेलो आणि काय पाहतो, खोदकाम सुरू आहे। म्हणजे पाण्याचा स्तोत्र झाड नव्हे तर जमिनीखालचं पाईप किंवा गटार फुटलेलं होतं आणि त्या गटाराच्या पाण्याचं लोक नारळ फोडून पूजा करत होते। गुजरात 2008, पुणे 2015 अशा अनेक घटनांमधनं शेवटी असंच काही निघालं। हो, कदाचित मला ट्रोल करतील, पण सत्य सांगणं गरजेचं आहे। अंधश्रद्धा सोडा आणि प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, कारण चमत्कारांवर नाही तर सत्यावर समाज उभा राहतो।